नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या एमपीएससीच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील। त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर संपूर्ण पहा, एकही प्रश्न यातला स्किप करू नका। ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 25 जून 2026च्या चालू घडामोडी। प्रश्न पहिला, समुद्री खलाशी दिन हा 25 जून रोजी साजरा केला जात असतो। हा दिवस कोणाच्या योगदानाचा गौरव म्हणून साजरा केला जातो, असा प्रश्न आहे। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, खलाशी यांच्या। महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे। 25 जून हा दिवस डे ऑफ सीफेरर म्हणून साजरा करतात। हा दिवस खलाशांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी असतो आणि या दिवसाच्या स्थापनेमध्ये UN आणि इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन IMO यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। या व्यतिरिक्त 25 जूनला जागतिक विटिलिगो दिन देखील पाळला जातो। विटिलिगो म्हणजे त्वचेवरती पांढऱ्या डागांचा त्रास होय। ठीक आहे, लक्षात ठेवा नाव। पुढील प्रश्न दुसरा, संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी कोण आहेत, असा प्रश्न आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पारवर्थनेनी हरीश असं त्यांचं नाव आहे। महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे। 24 जून 2026 रोजी संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानने केलेल्या वक्तव्यावरती भारताने जोरदार आक्षेप घेतलाय। लक्षात ठेवा, यामुळे ही न्यूज आली आणि ही घटना न्यूयॉर्क मधील संयुक्त राष्ट्र मंचावरती झाली। भारताने स्पष्टपणे सांगितलं यामध्ये की जम्मू काश्मीर हा भारताचा अंतर्गत आणि अविभाज्य भाग आहे, असं स्पष्ट केलं भारताने आपली बाजू। आणि जम्मू काश्मीर पुनर्रचना अधिनियम 2019 नुसार हा प्रदेश केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे आणि संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी पारवर्थनेनी हरीश हे आहेत आणि यांनी भारताची भूमिका मांडलेली आहे। ठीक आहे, आणि संयुक्त राष्ट्राची स्थापना ही 1945 ला झालेली आहे। मुख्यालय न्यूयॉर्कला आहे। महासभा सदस्य एकूण 193 देश आहेत आणि सुरक्षा परिषद सदस्य 15 आहेत आणि कायमस्वरूपी सदस्य हे 5 आहेत। ठीक आहे, लक्षात ठेवा। पुढील प्रश्न तिसरा, नागपूरच्या नव्या पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, विश्वास नांगरे पाटील सर यांची। महत्त्वाचे पॉइंट्स पहा। विश्वास नांगरे पाटील यांची नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झालेली आहे आणि ही घोषणा जी आहे ती 23 जून 2026 रोजी करण्यात आली। आणि विश्वास नांगरे पाटील हे ज्येष्ठ IPS अधिकारी असून ते याआधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये अपर पोलीस महासंचालक या पदावरती होते। आणि सिंगल यांनी 2 वर्षांपेक्षा जास्त काळ नागपूर शहरामध्ये पोलीस आयुक्त म्हणून काम पाहिलेले आहे, म्हणजे यांच्या आधीचे अधिकारी। आणि रमेश धुमाळ यांची अमरावतीतून नागपूर येथे पोलीस उपायुक्त म्हणून बदली झालेली आहे, हे लक्षात घ्या। आयुक्त आणि उपायुक्त कोण आहेत? पुढील प्रश्न चौथा, ई प्लान कंपनीने विकसित केलेल्या पूर्ण आकाराच्या VTOL प्रोटोटाइपचे नाव काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, E200X असं नाव आहे त्याचं। महत्त्वाचे पॉइंट्स पहा। ई प्लान ही IIT मद्रास मध्ये विकसित झालेली स्टार्टअप कंपनी आहे आणि त्यांनी E200X PT01 प्रोटोटाइप असेंब्ली त्याची पूर्ण केलेली आहे। आणि E200X हा पूर्ण आकाराचा eVTOL प्रोटोटाइप आहे, हे लक्षात घ्या। आणि eVTOL म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल टेक ऑफ अँड लँडिंग, म्हणजेच इलेक्ट्रिक विमान जे उभ्या दिशेने टेक ऑफ आणि लँडिंग करू शकतं, हे त्याचं विशेष आहे। आणि हे विमान इलेक्ट्रिक प्रोपल्शनवरती चालतं आणि उभ्या दिशेने उड्डाण आणि लँडिंग
करण्यासाठी ते सक्षम आहे. E-200X मुख्यतः एअर ॲम्ब्युलन्स सेवेसाठी विकसित करण्यात आलेले आहे, हे लक्षात घ्या. पुढील प्रश्न 5वा. 2026चा बालगंधर्व पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चंद्रकांत काळे यांना. महत्वाचे पॉइंट्स पहा. 2026 सालचा बालगंधर्व पुरस्कार ज्येष्ठ नाटककार आणि अभिनेते चंद्रकांत काळे यांना जाहीर झालेला आहे. हा पुरस्कार पुणे महानगरपालिका देत असते आणि चंद्रकांत काळे यांनी नाटककार, अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून काम केलेलं आहे आणि हा कार्यक्रम बालगंधर्व जयंतीनिमित्त आयोजित केलेला आहे. ठिकाण आहे बालगंधर्व रंगमंदिर पुणे आणि महापौर मंजुषा नागपुरे यांनी या पुरस्काराची घोषणा केलेली आहे आणि पुरस्कार ज्येष्ठ कलाकार सुरेश साखळकर यांच्या हस्ते दिला जाणार आहे. पुढील प्रश्न 6वा. 24 जून 2026 रोजी IAEA ने कोणत्या देशातील अणुस्थळांची तपासणी करण्याची घोषणा केलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इराणच्या. महत्वाचे पॉइंट्स पहा. IAEA म्हणजे आंतरराष्ट्रीय अणुसंस्था, इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी होय आणि ही जी संस्था आहे ती 1957 हिची स्थापना झालेली आहे आणि IAEA चे मुख्यालय व्हिएन्ना, ऑस्ट्रिया येथे आहे, हे लक्षात घ्या. आणि 24 जून 2026 रोजी IAEA ने इराणच्या अणुस्थळांची तपासणी जाहीर केली. राफेल मरियानी ग्रोसी हे IAEA चे सध्याचे महासंचालक आहेत आणि IAEA अणुऊर्जेचा शांततेच्या हेतूने वापर होतो का यावरती देखरेख ठेवतं आणि याचे मुख्य लक्ष म्हणजे समृद्ध युरेनियमचे ठिकाण शोधणे असा देखील आहे. पुढील प्रश्न 7वा. भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून पुन्हा कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, तुषार मेहता यांची. महत्वाचे पॉइंट्स पहा. तुषार मेहता यांना पुन्हा भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून नेमण्यात आलेला आहे. ही पुनर्नियुक्ती केंद्र सरकारच्या कॅबिनेट नियुक्ती समितीने ACC ने मंजूर केलेली आहे आणि तुषार मेहता यांचा कार्यकाळ हा 1 जुलै 2026 पासून सुरू होईल आणि तो 3 वर्षांसाठी असेल किंवा पुढील आदेश येईपर्यंत तो चालू राहणार आहे. आणि सॉलिसिटर जनरल हे भारतातील दुसरे सर्वोच्च कायदा अधिकारी आहेत आणि अटॉर्नी जनरल नंतर त्यांचा क्रम लागत असतो. ठीक आहे. पुढील प्रश्न 8वा. VIP कल्चर इन इंडिया, पॉवर, प्रिव्हिलेज अँड द डिस्टन्स फ्रॉम डेमोक्रेसी या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले? पुस्तकाचे नाव लक्षात ठेवा. तर या पुस्तकाचे प्रकाशन पर्याय क्रमांक बी योग्य आहे, CP राधाकृष्णन यांनी केलेले आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी VIP कल्चर इन इंडिया, पॉवर, प्रिव्हिलेज अँड द डिस्टन्स फ्रॉम डेमोक्रेसी या पुस्तकाचं नवी दिल्ली येथे प्रकाशन केलेलं आहे आणि या पुस्तकामध्ये सत्तेच्या जवळ असणाऱ्यांचे आणि सामान्य नागरिकांचे वाढते अंतर अधोरेखित केले गेलेले आहे आणि भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे हेही या पुस्तकात म्हटलेलं आहे. लोकशाही बळकट करायची असेल तर लोकाभिमुख प्रशासन आवश्यक आहे हे या पुस्तकात सांगण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक नागरिकाचा सन्मान महत्त्वाचा आहे आणि कायद्यापुढे सर्व समान आहेत हा संदेश या पुस्तकातून मांडण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न 9वा. व्हॉट्सॲपचे नवे CEO म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कुणाल शहा यांचे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. कुणाल शहा यांची व्हॉट्सॲपच्या CEO पदासाठी निवड झालेली आहे नुकतीच आणि कुणाल शहा हे क्रेडचे संस्थापक आहे. क्रेड या कंपनीचे संस्थापक आहेत आणि क्रेड ही फिनटेक क्षेत्रातील कंपनी आहे. मेटाने क्रेडमध्ये $1,000 दशलक्ष गुंतवणूक केली
आणि व्हॉट्सॲपचे मुख्यालय हे मेनलो पार्क कॅलिफोर्निया येथे आहे आणि क्रेड ही क्रेडिट कार्ड बिल वेळेवरती भरणाऱ्या ग्राहकांना प्रोत्साहन देणारी कंपनी आहे. आणि कुणाल शहा भारतातील प्रसिद्ध फिनटेक उद्योजकांपैकी एक आहेत. पुढील प्रश्न 10वा. पद्मश्री 2026 साठी सन्मानित विकल्या धिंडा कोणत्या कलेशी संबंधित आहेत? नाव आणि कलेशी संबंधित आहे. तर योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक ए, तारपा संगीत. जरा एक मिनिट. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. विकल्या लाडक्या धिंडा यांना पद्मश्री 2026 जाहीर झाला आहे. आणि भिकला धिंडा हे पालघर जिल्ह्यातील आदिवासी कलाकार आहेत आणि तारपा हे आदिवासी संस्कृतीतील पारंपरिक वाद्य आहे. भिकला धिंडा हे वारली आदिवासी समाजाशी संबंधित आहेत आणि त्यांचे गाव बालवंडा हे आहे. आणि भिकल्या धिंडा वयाच्या 10व्या वर्षापासून तारपा वाजवत आहेत. त्यांच्या कुटुंबामध्ये तारपा वादनाची 400 वर्षांची परंपरा आहे असं सांगण्यात येते आणि त्यांच्या कुटुंबामध्ये तारपा वादना हे तर झालंय. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 11वा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून 2026 मध्ये प्रगतीची कितवी बैठक घेतलेली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 52वी बैठक नरेंद्र मोदी यांनी घेतलेली आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रगतीची 52वी बैठक घेतली आहे. ही बैठक नवी दिल्लीतील सेवा तीर्थ येथे झाली आणि प्रगतीचं पूर्ण नाव आहे प्रो ॲक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन असं त्याचा फुल फॉर्म आहे, लक्षात ठेवा. आणि प्रगती हा ICT आधारित मल्टी मॉडेल प्लॅटफॉर्म आहे. आणि बैठकीमध्ये 4 राज्यांतील प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. प्रकल्पांची एकूण किंमत 30,000 कोटी इतकी होती. आणि सायबर फसवणूक प्रकल्पांसाठी E0 FIR यंत्रणा विकसित करण्याचं आवाहन देखील करण्यात आलं. बँका, कायदा अंमलबजावणी संस्था आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांच्यामध्ये समन्वय वाढविण्यावरती भर देखील या बैठकीत देण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. जून 2026 मध्ये विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदरामध्ये 1000वे व्यावसायिक जहाज म्हणून कोणते जहाज दाखल झालेले आहे? 1000वे जहाज दाखल झाले. ठीक आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, MSC ल्युशियाना असं त्याचं नाव आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदर केरळमध्ये स्थित आहे आणि जून 2026 मध्ये या बंदरामध्ये 1000व्या व्यावसायिक जहाजाचं स्वागत केलं गेलं. 1000वे जहाज त्याचं नाव आहे MSC ल्युशियस. ठीक आहे. आणि MSC ल्युशियस हे एक मदरशिप आहे आणि विझिंजम बंदराने 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीमध्ये 1000 जहाजे हाताळलेली आहेत आणि हे जगातील वेगाने विकसित होणाऱ्या बंदरांपैकी एक आहे. आणि विझिंजम बंदर भारताच्या ब्ल्यू इकॉनॉमीसाठी महत्त्वाचे मानले जात आहे. ठीक आहे. तर आजचे आपले 25 जून 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही एकच विनंती आहे आणि चॅनल आपला जास्तीत जास्त शेअर करा. आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.